काही ठिकाणी पेरणी केलेली आहे आणि जवळपास 50-55% पेरणी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता साहजिक आहे। परंतु शेतकऱ्यांना आपण नेहमी शेतकऱ्यांचं सरकार म्हणतो, शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं नेहमी आपण सांगत असतो। पण जेव्हा जेव्हा संकट येतं त्यावेळेस सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभं राहतं हे आपण पाहतोय। मला आठवतंय या ठिकाणी की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुरुवातीला NDRFच्या नियमाप्रमाणे आपण पैसे देत होतो। दादा बरोबर आहे ना? NDRFच्या पण दुप्पट केले, 2 हेक्टरचं लिमिट 3 हेक्टर केलं, सततच्या पावसामुळे नुकसान मिळत नव्हतं ते आपण सुरू केलं, गोगलगाईने झालेलं नुकसान देखील आपण देऊ लागलो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आणि ते आता तसं सुरू आहे। आता देखील आपण जे आम्ही कर्ज 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला, बच्चूभाऊ इकडे आहेत, मोठा मोर्चा घेऊन आले होते ते मुख्यमंत्री देवेंद्रजींनी ते एक अंदर की बात है। मी CM साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही तिघं मग ते का ठिकाणी तिथं चर्चा केली आणि तो निर्णय घेतला, कमिटी झाली आणि त्याचा पुढचा निर्णय जो आहे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या ठिकाणी जाहीर केला। त्यामुळे 36,000 कोटी रुपये पाटील साहेब 56 लाख लोकांना शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यामुळे हे सगळे आकडेवारी जी आहे जी मी बोलतोय आतापर्यंत मोबदला म्हणून 4 वर्षामध्ये 15,000 कोटी रुपये, इतर माध्यमातून 6,000 रुपये आपण शेतकऱ्यांना, जसं केंद्र सरकार प्रधानमंत्री महोदय मोदीजी 6,000 रुपये वर्षाला देतात तसं आपलं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि त्यामुळे हे सगळं इतर जे काही आपण देतोय असं मिळून 45,000 कोटी रुपये। अंबादासजी तुम्हाला त्याच्यातली बरीचशी माहिती आहे, तर याचं मी जे बोलतोय त्याची आकडेवारी तुम्ही तपासून बघा। मी जे आहे ते जे देतोय तेच बोलतोय आणि आता देखील जो निर्णय घेतलेला आहे तोही मोठा निर्णय आहे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे आणि शेतकऱ्याचा असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला कधीही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही ही विश्वास आपण या ठिकाणी बाळगा। आमच्यासाठी आमचा अजेंडा सत्ता खुर्ची नाही आहे, आमचा अजेंडा आहे सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवता येईल आणि काय केलेलं आहे आम्ही। आज महाराष्ट्रामध्ये मी पुढे येतो त्याच्यावर तुम्ही हसलात तरी तुम्हाला ते मान्य करावं लागेल की गेल्या 4 वर्षामध्ये या सरकारमध्ये काय काय केलेलं आहे। पायाभूत सुविधा असतील, त्याचबरोबर या कल्याणकारी योजना असतील, या आपल्या समोर आहेत आणि त्यामुळे आज आपण पाहिलं की फार मगाशी मी म्हणालो ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज अतिशय म्हणजे ग्लेशियर वितळायला लागलेत, या ठिकाणी समुद्राची लेवल वाढायला लागलेली आहे, अगदी ढगफुटीसारखा बदाबद पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे हे सगळं जे आहे याप्रमाणे युरोपामध्ये तर उष्णतेच्या लाटा आहेत, मध्ये ते टीव्हीत बघितलं ते रेल्वेचे रूळ असे वाकडे तिकडे झालेले आहेत, एवढं प्रचंड जे आहे। सभापती महोदय हे जो काही निसर्गाचा लहरीपणा आहे त्याचा आपला अंदाज घेऊनच आपल्याला या सर्व पुढच्या बाबी ज्या नियोजन आहे ते आपल्याला केलं पाहिजे। परंतु अंबादासजी यामध्ये मी आपल्याला सांगतो हे जे निसर्ग आहे आणि निसर्ग जो आहे त्याच्यासमोर आपल्याला आपण किती काय केलं तरी सुद्धा आपण टेंगणे आहोत, परंतु निसर्गाचा तडाखा कमी जाणवेल, जीवितहानी कमी होईल यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे आणि तो केला आहे। परंतु काही जसं पावसामध्ये बेडकं डराव करतात तसं राजकीय बेडकं देखील डराव करायला लागले आणि 25 वर्ष या मुंबई महापालिकेमध्ये मिलिंद जी आहे तिकडं 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता असताना या ठिकाणी काय परिस्थिती होती आपल्याला माहित आहे, आपण सगळे साक्षीदार आहोत आणि मी काय खोटं बोलणार नाही, मी का कोणावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने हे करणार नाही। तर दररोज या मुंबईच्या बद्दल, महाराष्ट्राच्या बद्दल जे रोज बाहेर ऐकतोय, सभागृहामध्ये खाली ऐकतोय, इथे ऐकतोय, ज्या टीका ज्या पद्धतीने करतायत
त्यात तथ्य तर असलं पाहिजे